स्नोवी हायड्रो डिस्कवरी सेंटर. बघूया आतमध्ये कसं आहे. आणि बघा स्नोई म्हणजे पूर्ण बर्फ आहे आणि त्या बर्फापासून बनलेली इलेक्ट्रिसिटी, त्याबद्दल ते इन्फॉर्मेशन देतील. आणि निकूला सगळे म्युझियम वगैरे खूप आवडतात, त्यामुळे आम्ही निवडलं की इथे यायचं. चला बघूया आतमध्ये. बरोबर, तुला थोडक्यात मी मायनिंग इंजिनिअरिंग काय असतं, मायनिंग काय असतं दाखवलं. बरोबर. आणि आज आपण कुठे आलो माहिती आहे का, इथे इलेक्ट्रिसिटी कशी जनरेट होते हायड्रोपासून ते बघायला आलो. आणि ते नुसतं हायड्रो नाही आहे, स्नो हायड्रो. तर तुला पप्पाचं आणि मम्माचं प्रोफेशन आम्ही दोन्ही दाखवले. कसं वाटतं तुला? छान. तू कोणचं निवडशील? कोणचं प्रोफेशन? दोनों पैसे मिल रहा है ना, दोनों अच्छे हैं. फॉर्मेशन सबवे टारगेट्स क्या करता है ये थियोलाइट है ना, ये जो थियोलाइट है ना, ये पहले एक पॉइंट को मार्क करता है. समझिए ये पॉइंट को मार्क कर लिया, इसका लोकेशन देखेगा और फिर इधर लिखेगा. सुन, उधर से देखेगा, इसको मार्क करेगा कि ये पॉइंट मैंने मार्क किया है. तो ये पॉइंट का मेजरमेंट ले लेगा, फिर इधर जाएगा, ये पॉइंट का मेजरमेंट लेगा. तो दोनों पॉइंट के बीच में कितना डिस्टेंस है, एंगल कितना है, सब कुछ बता सकता है. निकू, जेव्हा आम्ही इंजिनिअरिंगला होतो ना, आम्हाला इमेजिन करायला काहीच माहित नव्हतं म्हणजे काय असतं नेमकं. समझ गया ना? आता तुला हे सगळं दिसतंय तर तुला इमेजिन करायला सोपं जाईल अभ्यास करताना. समझ रहा है ना. और ये जो डीप फॉर्मेशन टारगेट्स है ना, डोमिनेंट फ्लो दिखाता है. क्या इकडे चल, इकडे तुम्हाला दोघांना स्टॅटिक आणि कायनेटिक माहिती आहे? स्टॅटिक एनर्जी, कायनेटिक एनर्जी माहिती आहे? म्हणजे स्टॅटिक म्हणजे थांबलेला, कायनेटिक म्हणजे धावणारा, मूविंग फास्ट. हे वॉटर फ्लो आहे, हे पाणी डॅममध्ये साठवलं जातं आणि त्याला असं स्लोपवरती डायरेक्ट फोर्सफुली असं खाली नेलं जातं टर्बाईनमध्ये. आणि फोर्सफुली आल्यामुळे काय होतं, हे टर्बाईन गोल जोरात फिरतं. जोरात फिरल्यानंतर काय तयार होते, इलेक्ट्रिसिटी मूविंग तयार होतं आणि ते जनरेटरला जातात. ती इलेक्ट्रिसिटी इथून पुढे जाते. आणि जे पाणी आहे ना वरून आलेलं, त्याच्यामध्ये पोल्युशन नाही होत, काहीच नाही होत. ते यूज करून ते जाते वरती, पण ते पाणी इकडे परत रिव्हरला सोडलं जातं बिना पोल्युशन करता. ही असते हायड्रो इलेक्ट्रिसिटी. पण आपण काय बघतो, आईसवाली आहे ना. Is backed the mighty Snowy scheme with a diverse portfolio of energy assets that includes gas-fired and diesel generation across 3 states, along with contracted energy from wind farms and solar developments. Snowy Hydro is one of the first companies to offer customers reliable and renewable energy 24/7 by combining our hydro, wind, 2007. Yeah, it's about 70-75% complete.